जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वेदस्तुती आणि अध्याय आहे आपला गोष्ट आहे 87वी. कितवी? 87. आपण एवढ्या गोष्टी आतापर्यंत ऐकल्या. 88, 89 अजून आपल्याला 90 गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. तर परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामीकडे अध्यात्म विषय वस्तूच्या जाणीवेबाबत एका महत्वाच्या मुद्द्याविषयी पृच्छा केली. त्यांनी विचारले, वैदिक ज्ञान सामान्यतः भौतिक जगातील त्रिगुण विषयक विषय वस्तूबाबत निर्णय करणारे आहे. तर मग जेथे त्रिगुणांना स्थान नाही अशा दिव्य विषय वस्तू त्यांचा प्रवेश कसा काय? वेदस्तुती म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले 4 वेद आहेत. यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि असे 4 वेद आणि 5वा वेद आहे महाभारत. आणि या वेद आणि उपनिषद पण आहे, आपल्या 18 उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत. तर हे सगळे काय सांगतात? तर ते सांगतात की असा हे वेद अंततः परमसत्याला साकार म्हणून वर्णन करतात की निराकार म्हणून परमसत्याची अनुभूती क्रमशः निराकार ब्रह्म परमात्मा आणि अखेर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाशी होत असते. वेद काय सांगतात की श्रवण कीर्तना सारख्या निर्धारित पद्धतीने नेहमी प्रेममय सेवा करीत आणि आपल्या आज्ञाचे पालन करीत जीवन मात्रांनी श्रीकृष्ण भावे संलग्न राहणे. शरीराअंतर्गत अस्तित्वाचे 5 वेगवेगळे आहे, जसं अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. जीवनाच्या सुरुवातीला प्रत्येक जीव भोजनाबाबत चेतन असतो. मूल अथवा प्राणी केवळ चांगले अन्न मिळण्यात तृप्त असतात. चांगले खाणे हेच ध्येय असलेल्या या चेतनेच्या अवस्थेला अन्नमय म्हटले जाते. यानंतर मनुष्य जिवंत असण्याच्या भावनेत राहत असतो. जेव्हा कोणत्याही आक्रमणाविना आणि नष्ट झाल्याविना जीवन अखंड चालत असते तेव्हा मनुष्य स्वतःला आनंदी समजतो. या अवस्थेला प्राणामय म्हटले आहे आणि मनोमय म्हटले जाते. चैतन्याच्या अवस्थेला मनोमय म्हटले जाते. अन्नमय, प्राणमय, मनोमय या 3 अवस्थेत स्थित आहेत. आणि वेदांनी सगळी भगवंताची स्तुती केलेली आहे. वेद काय सांगतात की भगवंता तुम्ही म्हणजे या आपल्या यशगानाच्या दिव्य ध्वनीच्या आस्वानंदाने ज्यांनी भक्तिरसामृताचा स्वाद चाखला आहे, अर्थात ज्यांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या दुसऱ्या कोणत्याही आध्यात्मिक आनंदाची इच्छा करीत नाहीत किंवा एका शुद्ध भक्ताला ज्या भौतिक सुख सुविधा रस्त्यावरील कचऱ्यापेक्षाही तुच्छ आहेत अशा भौतिक सुख सुविधांची इच्छा धरीत नाहीत. मूर्तिमान वेद पुढे म्हणाले की हे प्रभू, मनुष्य जेव्हा पूर्णपणे कृष्ण भावनेतील प्रेममय भक्ती स्वतःला संलग्न करून आपली इंद्रिये, मन, बुद्धी शुद्ध करण्यास समर्थ होतो तेव्हा त्याचे मन त्याचे मित्र बनते. तर असा हा भगवंत याच्यामध्ये वेदांनी काय सांगितलं की भगवंताचं गुणगान केलेलं आहे वेदांमध्ये. भगवंत कसा आहे तर तो पूर्ण आहे. हे प्रभू, केवळ आपल्या कृपेने जेव्हा प्राणी मात्र आपल्या दिव्य अशा स्थितीविषयी योग्य निर्णयावर येतो तेव्हा तो कार्तिकानी किंवा तथाकथित तत्वज्ञानाने तयार केलेल्या वेगवेगळ्या मतप्रवाहाने गोंधळून जात नाही. हे विधान गौतम, कनाद, पातंजली, कपिल, ईश्वर यांच्या तर्काधिष्ठित मतासंबंधी आहे. कपिल 2 आहेत. एक कपिल कर्दम मुनींचा पुत्र, भगवंताचा अवतार, आणि दुसरा आधुनिक कपिल, तो नास्तिक आहे. नास्तिक कपिल चुकीने बऱ्याच वेळा भगवान कपिल म्हणून प्रस्तुत केला जातो. भगवान कपिलांचा अवतार कर्दम मुनींचे पुत्र म्हणून स्वानुभव मन्वंतरात झाला. वर्तमान चतुर्युग वैवस्वत मन्वंतरातील भगवान कपिलाचा अवतार स्वानुभव मनुच्या वेळी झाला. मूर्तिमान वेद प्रार्थना करीत होते की प्रिय प्रभू, वेदामध्ये आपल्या अव्यक्त स्वरूपाचे वर्णन
केलेले आहे. यज्ञोपहाराचा आपण ग्रहण करता. आपणाला पाय नाहीत म्हणून आपण सर्वापेक्षा अधिक वेगाने चालू शकता. आपणाला नेत्र नाही तरी आपण भूत, वर्तमान, भविष्य अशा त्रिकालात घडणारे सर्व काही पाहू शकता. आपल्याला कान नाहीत परंतु आपण बोललेले सर्व ऐकता. आपणाला मन नाही परंतु आपण प्रत्येकाला जाणता. असे वेद गुणगान करतायत भगवंताचं. आणि यज्ञाचा प्रसाद भक्षण करतात ते भगवंताच्या योजनेनुसार तंतोतंत त्यांच्या हुकमाची अंमलबजावणी करतात. तर अशी वेद स्तुती गायलेली आहे सगळ्या ऋषी मुनींनी. आणि वेद काय सांगतात की मूर्तिमान वेदांनी पुढे प्रार्थना केली की हे स्वामी, अखिल वैदिक ज्ञानातून आपण परमनियंत्रक आहात आणि सर्व प्राणी मात्र नियंत्रित आहेत. याचे ज्ञान होते भगवंत आणि जीव अशा दोघांनाही नित्य समजण्यात येते. प्रलय समयी भगवंतामध्ये विलीन होण्याच्या जीवाच्या या स्थितीला मधाची उपमा दिली जाऊ शकते. मध अनेक प्रकारच्या फुलापासून गोळा केलेला असतो आणि सर्व प्रकारचा स्वाद त्यात साठविलेला असतो. जेव्हा कोणी मध पितो तेव्हा कोणत्या फुलातून कोणत्या प्रकारचा मध गोळा केलेला आहे हे त्याला समजू शकत नाही. परंतु मधाचा रुचकर चवीवरून तो एक जातीय नसून वेगवेगळ्या चवीचे संमिश्रण असल्याची पूर्वकल्पना येते. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हाद महाराज जो ते काही चांगले शिकला होता त्याचे वर्णन करण्यास सांगितले. हे प्रभू, आपण सच्चिदानंद विग्रह, सत्याचे, ज्ञानाचे, आनंदाचे रूप आहात. तर वेद पुढे म्हणाले की हे प्रभू, निराकारवादी, साकारवादी असे अध्यात्म ज्ञानाचे दोन प्रकार असतात. परोपकारी मनुष्याने शाळा उघडणे व भक्ताने मंदिर बांधणे या दोन क्रिया समान नव्हेत. परोपकारवाद्यांचे शैक्षणिक संस्था उघडणे पुण्यकर्म आहे. भगवंत आपल्या शक्ती व लीलाच्या विस्ताराने किती अमर्याद आहेत याचा कोणताही सुज्ञ जीव अंदाज करू शकतो. भगवंताच्या उच्चवासावरून ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. महाभारत हा पुराणातील 5वा वेद आहे. पंचम वेद म्हणलेला आहे. वेदस्तुतीतील 28 श्लोक सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहेत. व्यासांना कथन केले. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या वैदिक ज्ञानाच्या साराबद्दल आणि जीवनाच्या परमलक्ष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. श्रुतधर असे म्हणतात, भगवान विष्णूची उपासना करून व्यक्ती दुसऱ्या प्रकारचा लाभ मिळवितो. परीक्षित महाराजांचा प्रश्न फारच बुद्धिमान आहे. भगवान शिवाचे भक्त आणि भगवान विष्णूचे भक्त अशा दोन्ही वर्गात नेहमीच परस्पर दाखवलेले आहेत. तर असे हे वेद आपण वेदांना देहाचा त्याग केल्यावर भगवत धामात परत जाऊ शकतो, हाच सर्व वेदांचा निष्कर्ष आहे. अशा प्रकारे मूर्तिमान वेदांची स्तुती समजल्यावर आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलावर शरणागत व्हायला हवे. जय श्री कृष्ण बालमित्रांनो, पुन्हा भेटू आपण पुढच्या